Welcome students. Students, you like to listen stories about the funny stories, horror stories and moral stories. Today we are going to learn the moral story Tit for Tat. Here grandpa is telling story about a camel and a jackal to his grandsons and their friends. They are listening story and also listening new words and understanding their meanings. Unit 1.6 Grandpa tells a story. Grandpa was telling a story to Ronak and his friends. Grandpa says, once upon a time, near the water's edge. Ronak says, excuse me grandpa, what is an edge? आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली तर मध्येच रोनकनं त्यांना थांबवलेलं आहे की एज या शब्दाचा अर्थ काय. Grandpa says, my dear boy, allow me to complete this sentence. Once upon a time, a camel and a jackal lived by a river near the water's edge. And on the other side of the river, there was a village with fields and farms. Now, can anyone help Ronak with the word edge? आजोबा म्हणाले, माय डिअर बॉय, माझ्या प्रिय मुला, मला अरे वाक्य तर कंप्लीट करू दे. खूप खूप वर्षांपूर्वी एका नदीच्या शेजारी एक उंट आणि एक कोल्हा पाण्याच्या काठाजवळ राहत होते आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला शेते आणि शेतमळे असलेले एक गाव होते. रोनकला एज या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी कोण मदत करेल का? तर ईशान लगेच म्हणतो बघा. ईशान सेज, लेट मी गेस, इज इट द बॉर्डर ऑर द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स? चला मी ओळखतो की अशी लाईन जिथे ती थांबते आणि दुसरी सुरू होते. Grandpa says, you are right. Now the jackal was very clever. He tried to play a trick on his friend camel who was happily munching away. Radhika says, Grandpa, could you please repeat the last phrase? ईशानने एज या शब्दाचा अर्थ सांगितल्यानंतर आजोबांनी पुढची स्टोरी चालू केली. तेवढ्यात राधिकाने थांबवलं. शेवटचा जो शब्द आहे तो पुन्हा रिपीट करा. Grandpa says, happily munching away. The camel was happily and slowly eating or munching away his food. Children said, oh. Grandpa says, the jackal began to tempt him to go for a sugarcane treat. Vidya says, pardon Grandpa, I didn't get the last words. Could you repeat those? हॅपीली मंचिंग अवे, आनंदाने चघळणे. तर उंट अगदी आनंदाने त्याचं खाणं चालू होतं, चघळणं चालू होतं. मुलांना ते समजलं. पुन्हा आजोबांनी चालू केलं. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर कॅन ट्रीट. की हा जो कोल्हा त्यानं पुन्हा त्या उंटाला भुरळ घालायला सुरुवात केली की त्या उसाची मेजवानी. शुगर कॅन ट्रीट, उसाची मेजवानी. आता शुगर कॅन ट्रीट या शब्दाचा अर्थ विद्या लगेच म्हणते की मला परत तो शब्द सांगता का? ग्रँडपा सेज, अ शुगर कॅन ट्रीट. Vidya says, sorry grandpa, but I did not understand the phrase a sugar can treat. Grandpa says, a treat is something special that one enjoys. The jackal wanted the camel to go with him to the sugarcane field. Akshay says, can I explain further? The jackal and the camel were going to eat and enjoy the sugarcane from the farmer's field. विद्याला त्या शुगर कॅन
ट्रीट या शब्दाचा अर्थ काही कळालेला नाही आहे. ती पुन्हा म्हणते आजोबांना, आजोबा मला त्या शुगर कॅन ट्रीट या फ्रेजचा अर्थ समजलेला नाही. त्यावर आजोबा एक्सप्लेन करतात. अ ट्रीट समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉयज. ट्रीट म्हणजे मेजवानी थोडक्यात. त्यावर अक्षय काय म्हणतो बघा, की ते दोघे जॅकल आणि म्हणजे कोल्हा आणि उंट हे कुठं शुगर कॅनच्या फील्डमध्ये म्हणजे ऊसाच्या शेतामध्ये खाण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहेत. राधिका सेज, व्हाय एव्हरीवन विल एन्जॉय अ शुगर कॅन ट्रीट. ग्रँडपा सेज, येस यू हॅव अंडरस्टूड द मीनिंग ऑफ ट्रीट. गौरी सेज, प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, लेट्स लिसन टू द स्टोरी. बट टेल मी प्लीज, डज इट मीन that they were going to steal from the farmer? Shreya says, maybe, but let's listen to the story. Grandpa, let's please have the questions later. तर राधिका म्हणते की का प्रत्येकानं का या उसाच्या मेजवानीचा आनंद घेऊ नये. त्यावर आजोबा म्हणतात, म्हणजे याचा अर्थ तुला या ट्रीट या शब्दाचा अर्थ कळालेला आहे. त्यावर गौरी म्हणते, प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, पूर्ण करा. लेट्स लिसन टू द स्टोरी, आपण गोष्ट ऐकूया. पण मला सांगा, डज इट मीन दॅट दे वेर गोइंग टू स्टील फ्रॉम द फार्मर. मला एक सांगा की ते शेतकऱ्याची चोरी करायला तर जात नव्हते. श्रेया म्हणते, मे बी, कदाचित, बट लेट्स लिसन टू द स्टोरी, पण आपण आता गोष्ट ऐकूया. लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन्स लॅटर, आणि प्रश्न जरा नंतर पाहूया. अशा पद्धतीचं हे ग्रँडपा आणि त्यांचा नातू आणि त्याचे फ्रेंड्स यांच्यामध्ये हे कन्व्हर्सेशन चालू आहे. तर हे कन्व्हर्सेशन सर्वांनी वाचायचं आहे. रीड द कन्व्हर्सेशन अलाउड, हे संभाषण मोठ्यानं वाचायचं. आता यामध्ये ग्रुप वर्क दिलेला आहे. फ्रॉम ग्रुप ऑफ 4 or 5, one person tells or reads aloud a story or a poem or a passage. Others interrupt him or her politely, using any suitable expression from the box. The person speaking or reading should answer or explain without getting angry. If the person gets angry, someone else takes up the reading. Sometimes you need to interrupt a person who is speaking to you, but you must do so politely. The expressions given below can be used to interrupt someone politely. 4 किंवा 5 जणांचे गट करा. म्हणजे एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एखादी गोष्ट, कविता किंवा परिच्छेद वाचतील. इतर विद्यार्थी पुढे चौकटीत दिलेले योग्य वाक्य प्रचार नम्रपणे वापरून त्या वाचनात खंड पाडून काही विचारतील. वाचणाऱ्याने न रागवता शांतपणे उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यावे. इथं इंटरप्शन्स आणि रिस्पॉन्सेस खाली दिलेले आहेत, तर त्याचा योग्य पद्धतीनं वापर करायचा आहे. रीड ग्रँडपा स्टोरी अलाउड. ग्रँडपा स्टोरी, टिट फॉर टॅट. Once upon a time, a camel and a jackal lived by a river near the water's edge. And on the other side of the river, there was a village with fields and farms. खूप वर्षांपूर्वी एका नदीच्या शेजारी एक उंट आणि एक कोल्हा पाण्याच्या काठाजवळ राहत होते. त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला शेते आणि शेतमळे असलेले एक गाव होते. द जॅकल वॉज व्हेरी क्लेव्हर. ही ट्रायड टू प्ले अ ट्रिक
on his friend the camel, who was happily munching away his food. The jackal began to tempt him to go for a sugar-cane treat in a farmer's field. At first, the camel hesitated, but in the end, he agreed to go with the jackal to raid the sugarcane field. तो कोल्हा खूप हुशार होता. आपले खाणे आनंदाने चघळत असलेल्या त्याच्या मित्राला म्हणजे उंटाला त्याने युक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला. कोल्हा त्याला एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाच्या मेजवानीला जाण्याकरिता भुरळ घालू लागला. सुरुवातीला तो उंट गुटमळला, म्हणजे त्याला होय नाही वगैरे असं केलं. पण शेवटी त्याने कोल्ह्याबरोबर जाऊन ऊसाच्या शेतावर धाड घालण्याचं कबूल केलं. The jackal sat on the camel's back and the two friends crossed the river. They ate their fill in the sugarcane field. Suddenly, the jackal began to howl. "Shh," said the camel. "You will wake the farmer." But the jackal went on howling. Sure enough, the farmer and his helpers came running to the field. The naughty jackal slipped away, but the poor camel could not do so. The farmer beat him up and drove him away. कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि त्या दोन मित्रांनी ती नदी ओलांडली. ऊसाच्या शेतात त्यांनी अगदी पोट भरून ऊस खाल्ला. अचानक तो कोल्हा मोठ्यानं केकाटू लागला, विवळू लागला. चुप, उंट म्हणाला. तू त्या शेतकऱ्याला जागे करशील. पण हल्लाबाड कोल्हा मोठ्याने केकाटतच राहिला. साहजिकच तो शेतकरी आणि त्याचे नोकर शेताकडे धावत आले. तो खोडकर कोल्हा निसटून पळून गेला. पण गरीब बिचाऱ्या उंटाला तसे करता आले नाही. शेतकऱ्याने त्याला भरपूर चोप दिला आणि हकलून लावले. The jackal was waiting for the camel at the riverside. He said, "Sorry, brother, but I am in the habit of singing after a good dinner. I hope you didn't mind it much." तो कोल्हा नदी किनारी उंटाची वाट पाहत बसला होता. उंट तिथे आल्यावर तो म्हणाला, "माफ कर मित्रा, बंधू, भावा, परंतु रात्रीच्या चांगल्या जेवणानंतर मला गाण्याची सवय आहे. मला वाटते तू ते फारसे मनाला लावून घेतलेले नसावेस." The camel didn't say anything. He let the jackal sit on his back and entered the river. Near the middle of the river, the water was very deep. There, the camel began to take a dip in the river. The jackal was frightened. "What are you doing, you silly fellow? Are you trying to drown me?" उंट काहीच बोलला नाही. त्याने कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसू दिलं आणि तो नदीत शिरला. त्या नदीच्या मध्याजवळ पाणी खूप खोल होतं. तिथे त्या उंटाने नदीमध्ये बुडी मारायला सुरुवात केली. तसा कोल्हा घाबरला. "अरे मूर्खा, तू काय करीत आहेस? तू मला बुडवण्याचा प्रयत्न करत आहेस का?" "No, brother," said the camel. "It's just that I am in the habit of taking a dip in the river after a good meal. I hope you don't mind." "नाही बंधू, नाही भावा," उंट म्हणाला. "एवढेच की चांगल्या जेवणानंतर मला नदीत बुडी मारण्याची सवय आहे आणि मला वाटतं तुला वाईट वाटलं नसेल." The naughty jackal learned his lesson. He never troubled the camel again. त्या खोडसाळ कोल्ह्याला चांगला धडा मिळाला. त्याने त्या उंटाला पुन्हा कधीही त्रास दिला नाही. डू यू एन्जॉय दिस स्टोरी? यानंतर या स्टोरीमध्ये आलेले डिफिकल्ट वर्ड्स आपण पाहूया.
एज काठ किंवा कडा. वॉटर्स एज पाण्याचा काठ. ट्रिक युक्ती. मंचिंग चघळणे. टेम्प्ट भुरळ घालणे. ट्रीट मेजवानी. शुगर कॅन ट्रीट ऊसाची मेजवानी. ट्रबल त्रास देणे. यानंतर खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स and copy an appropriate line or lines from the story for each of the pictures above. खाली चित्र दिलेली आहे, ती चित्र योग्य क्रमाने लावायची आहेत आणि प्रत्येक चित्रासाठी गोष्टीमधील योग्य अशी ओळ किंवा ओळी लिहा. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी सोल्व करायची आहे. थँक्यू.